नमस्कार, मी प्राध्यापक संजय वैद्य, अर्थशास्त्र विभाग, राब नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर, MA अर्थशास्त्र भाग 2 सेमिस्टर 3 च्या थर्ड युनिटमधलं तिसऱ्या घटकामधला आजचा या व्हिडिओ लेक्चरचा भाग आहे प्राथमिक तथ्याचे स्रोत, प्रायमरी डेटा सोर्सेस. तर संशोधकानं आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भात प्रथमच अध्ययनातून उद्दिष्टाला अनुलक्षून जी माहिती वेगवेगळ्या पद्धतीच्या साहाय्याने, तंत्राच्या साहाय्याने गोळा केली जाते, अशा माहितीला आपण प्राथमिक आधार सामुग्री किंवा प्राथमिक तथ्य सामुग्री असं म्हणतो, प्रायमरी डेटा असं म्हणतो. म्हणजे ही माहिती पूर्वी कोणीही त्या अभ्यास विषयाच्या अनुषंगानं गोळा केलेली नव्हती किंवा संशोधकाचे अभ्यासाचे जे उद्दिष्ट आहेत ते विचारात घेता ती माहिती च्या संदर्भात पूर्वीचा कुठलाही संदर्भीय सोर्स नाही. अशा वेळी जेव्हा संशोधक आपल्या अभ्यास विषयाशी संबंधित घटना, व्यवहार किंवा आपला अभ्यास विषय ज्या व्यवहाराशी संबंधित आहे त्यांच्याशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो आणि त्या संबंधातून वेगवेगळे तंत्र, मुलाखत असेल, प्रश्नावली असेल किंवा अनुसूची असेल, निरीक्षण असेल, या साधनांच्या माध्यमातून जी माहिती गोळा करतो अशा स्वरूपाच्या माहितीला आपण प्राथमिक स्वरूपाची माहिती असं म्हणतो. संशोधन कार्य की विश्वसनीय संशोधन कार्यासाठी उद्दिष्टाला अनुलक्षून उपयुक्त आवश्यक माहिती गोळा करण्याच्या अनुषंगानं प्राथमिक तथ्य सामुग्रीला विशेष महत्त्व आहे. आपण प्राथमिक तथ्याचे स्रोत किंवा प्राथमिक माहिती संशोधक कोणकोणत्या साधनांच्या साहाय्यानं, कोणकोणत्या पद्धतीनं गोळा करतो त्याला आपण प्राथमिक तथ्याचे स्रोत असं म्हणतो किंवा प्राथमिक तथ्य संकलनाच्या पद्धती असं म्हणतो. की प्राथमिक माहिती अभ्यास विषयाच्या संदर्भात प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी कोणकोणत्या पद्धतीचा, कोणकोणत्या साधनांचा, कोणकोणत्या तंत्राचा अवलंब संशोधक करतो, त्या सर्व साधनांना, तंत्रांना मिळून आपण असं म्हणतो की प्राथमिक तथ्य संकलनाच्या पद्धती. आता प्राथमिक तथ्य संकलनाच्या पद्धती प्रमुख 4च आहेत. निरीक्षण आहे, मुलाखत आहे, प्रश्नावली आहे आणि अनुसूची आहे. परंतु त्यामध्ये इतरही काही दूरध्वनीहून मुलाखत असेल, पॅनल असेल असं घेतलं जातं. त्यांची विभागणी आपण 2 प्रकारात करतो. एक प्रत्यक्ष स्रोत, प्राथमिक तथ्य सामुग्री गोळा करण्याचे प्रत्यक्ष सोर्स किंवा स्रोत, त्याला आपण डायरेक्ट सोर्स असं म्हणतो. आणि दुसरी विभागणी अप्रत्यक्ष स्रोत, इनडायरेक्ट सोर्सेस अशी केली जाते. आणि प्राथमिक सोर्समध्ये म्हणजे प्रत्यक्ष स्रोतमध्ये निरीक्षण, मुलाखत आणि अनुसूची या 3 पद्धतीने प्राथमिक म्हणजे प्रत्यक्ष स्रोत म्हणून या 3 पद्धतीचा उल्लेख केला जातो. प्राथमिक तथ्य संकलन करण्यासाठी ज्या 3 पद्धती वापरल्या जातात, निरीक्षण, मुलाखत, अनुसूची, या प्रत्यक्ष पद्धती आहेत. प्रत्यक्ष पद्धती म्हणजे काय की संशोधक किंवा अभ्यासकर्ता आणि विषयाच्या उद्दिष्टाला अनुलक्षून जी माहिती असते ती माहिती पुरवणारा उत्तरदाता यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होऊन त्या संबंधातून जी माहिती गोळा केली जाते की जेव्हा संशोधक अभ्यास विश्वातील घटना, वस्तू, व्यवहार, व्यक्ती समूह यांच्याशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो आणि त्यांच्याशी हितगुज करतो, प्रश्न विचारतो, त्यांची मुलाखत घेतो, अशा पद्धतीनं जेव्हा माहिती गोळा केली जाते त्याला आपण काय म्हणतो, प्राथमिक माहिती संकलित करण्याचे प्रत्यक्ष स्रोत, डायरेक्ट सोर्स. की त्यामध्ये मग निरीक्षण ऑब्झर्वेशन हा प्राथमिक तथ्य संकलनाचा प्रत्यक्ष अतिशय चांगला प्रकार आहे.
की संशोधक निरीक्षणाद्वारे प्राथमिक तथ्य संकलित करत असताना आपल्या अभ्यास विश्वात म्हणजे स्टडी एरियात, अभ्यास विषयाच्या कार्यक्षेत्रात, अभ्यासाच्या कार्यक्षेत्रात त्या ठिकाणी जाऊन तिथल्या विषय वस्तू आणि व्यक्ती समूह यांच्याशी संपर्क प्रस्थापित करून निरीक्षणाद्वारे माहिती गोळा करतो. निरीक्षण म्हणजे नुसतं पाहणे नाही, तर एखाद्या घटनेकडे, एखाद्या व्यवहाराकडे हेतुपूर्वक, जाणीवपूर्वक अवलोकन करणं त्याला निरीक्षण असं म्हणतात. की निरीक्षण म्हणजे सहज पाहणे नाही, तर एखाद्या कृतीकडे, मानवी कृतीकडे, एखाद्या निसर्गात घडून येणाऱ्या घटनेकडं जाणीवपूर्वक, हेतुपूर्वक त्या घटनेचं, त्या व्यवहाराचं अवलोकन करणं म्हणजे त्याला निरीक्षण असं म्हणतात, ऑब्झर्वेशन. आणि प्राथमिक तथ्य संकलनाचा निरीक्षण हा सर्वात वस्तुनिष्ठ आणि अधिक चांगला प्रकार मानला जातो. की त्या ठिकाणी फक्त संशोधक निरीक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी घडणाऱ्या घटना, त्या ठिकाणी घडून येणारे व्यवहार, एखाद्या आदिवासींचा अभ्यास करायचा असेल तर आदिवासीच्या रूढी परंपरा, सण समारंभ, आदिवासींची कौटुंबिक रचना, त्यांच्यातील स्त्री-पुरुष संबंध असे जर अभ्यास करायचा असेल, त्यांच्या कुटुंब रचनेचा, समाज व्यवस्थेचा, वेशभूषेचा, केशभूषेचा योग्य पद्धतीनं अभ्यास करायचा असेल तर संशोधकाला त्या आदिवासी कबिल्यात जाऊन राहावं लागतं आणि त्रयस्थ म्हणून एक त्या ठिकाणी निरीक्षणामधून, सहभागी निरीक्षणामधून की तिथं राहून त्या अभ्यास क्षेत्रात जाऊन त्याला त्या आदिवासींचे सण समारंभ कसे असतात, त्यांची कौटुंबिक रचना कशी असते, त्यांच्या समाजामध्ये स्त्रियांचं स्थान कसं आहे, या संदर्भातील निरीक्षण करून नोंदी लिहून घ्याव्या लागतात. त्या निरीक्षणातून ज्या नोंदी घेतलेल्या असतात त्यालाच आपण निरीक्षणातून मिळवलेले प्राथमिक तथ्य असं म्हणतो. म्हणजे की या ठिकाणी उत्तरदाता, माहिती पुरवणारा आणि संशोधक यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतो, म्हणून त्याला आपण प्राथमिक तथ्य सामुग्री मिळवण्याचा प्रत्यक्ष मार्ग असं म्हणतो. म्हणून प्रत्यक्ष स्रोत यामध्ये निरीक्षणाचा प्रथम विचार केला जातो. की अभ्यास क्षेत्रात प्राथमिक स्रोत म्हणजे काय, की प्राथमिक तथ्य संकलन करण्याचे प्रत्यक्ष स्रोत म्हणजे काय, की जी माहिती, प्राथमिक जी माहिती आहे ती मिळवण्यासाठी संशोधक जेव्हा अभ्यास विश्वाशी संपर्क प्रस्थापित करून त्या ठिकाणच्या व्यक्ती समूह, व्यवहार यांच्याशी आपलं संपर्क प्रस्थापित करून निरीक्षणाच्या माध्यमातून, मुलाखतीच्या माध्यमातून, अनुसूचीच्या माध्यमातून जी माहिती गोळा करतो त्या माहितीला प्राथमिक तथ्य सामुग्री म्हणतात. पण ती कशा स्वरूपाची, तर प्रत्यक्ष पद्धतीने, प्रत्यक्ष स्रोताच्या माध्यमातून गोळा केलेली प्राथमिक तथ्य सामुग्री, त्यामधलं निरीक्षण झालं. दुसरं मुलाखत देखील प्राथमिक तथ्य सामुग्री करण्याचे प्रत्यक्ष स्रोत आहे. की मुलाखत घेताना संशोधकाला अभ्यास विषयाशी संबंधित व्यक्ती, अभ्यास विषयाच्या संदर्भात तज्ज्ञ, ज्ञानी व्यक्ती, अभ्यास विषयाशी संबंधित म्हणजे त्या व्यक्तीचा प्रदीर्घ संबंध आलेला आहे अशी व्यक्ती, त्यांची निवड करून त्याच्याशी प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करतो आणि त्याच्याशी गप्पा गोष्टी करून, हितगुज करून अभ्यास विषयाच्या संदर्भात उपयुक्त माहिती गोळा करतो. अशा या संबंध प्रक्रियेला आपण काय म्हणतो, मुलाखतीद्वारे गोळा केलेले प्राथमिक तथ्य. या ठिकाणी ही संशोधक आणि माहिती पुरवणारा, मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतो, म्हणून त्याला प्राथमिक तथ्य संकलनाचं प्रत्यक्ष स्रोत असं म्हटलेलं आहे. म्हणजे मुलाखत काय, की मुलाखत निरीक्षणामध्ये फक्त अभ्यास क्षेत्रातील विषय, वस्तू, व्यवहार यांचं बाह्य अंग दिसून येतं, परंतु मुलाखत हे असं तंत्र आहे प्राथमिक, की उत्तरदात्याच्या अंतर्मनात, भावविश्वात डोकावून पाहण्याचं हे आहे.
की जर संशोधकानं उत्तरदात्याशी, मुलाखत देणाऱ्याशी चांगले संबंध, घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले तर त्या हितगुज म्हणजे त्यांच्या चर्चेमधून अतिशय महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती बाहेर येते, विश्वसनीय माहिती मिळू शकते. म्हणून की निरीक्षणामधून फक्त अभ्यास विश्वातील व्यक्ती, समूह, व्यवहार यांच्या चालीवृत्ती यांच्या संदर्भात बाह्य माहिती मिळते, बाह्य स्वरूपाची. पण अंतर्गत माहिती ही मुलाखतीच्या माध्यमातून मिळते. म्हणून मुलाखत म्हणजे काय तर उत्तरदात्याच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याचं तंत्र, की उत्तरदात्याला काही विशेष प्रश्न विचारून, क्रमबद्ध प्रश्न विचारून त्याला योग्य ते प्रश्न किंवा त्याच्याशी हितगुज करून त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेण्याचं तंत्र म्हणजे मुलाखत असं म्हटलं जातं. म्हणजे मुलाखतीच्या माध्यमातून संशोधक आपल्या अभ्यास विषयाच्या संदर्भात अतिशय गोपनीय, विश्वसनीय माहिती प्राप्त करतो. म्हणून हे एक प्राथमिक तथ्य संकलन करण्याचं दुसरं प्रत्यक्ष स्रोत महत्त्वाचा आहे. अनुसूची त्याला शेड्यूल म्हणतात, की प्राथमिक माहिती, प्राथमिक तथ्यसामुग्री गोळा करण्याचं तिसरं प्रत्यक्ष स्रोत, प्रत्यक्ष पद्धती म्हणजे अनुसूची. या अनुसूचित मुलाखत आणि प्रश्नावली यांचं एकत्रीकरण केलेलं आहे, की या अनुसूचीमध्ये की मुलाखत घेताना संशोधक अभ्यास विषयाच्या संदर्भात योग्य आणि विश्वसनीय माहिती मिळवण्यासाठी, लिखित स्वरूपात माहिती मिळवण्यासाठी तो काय करतो की आपल्या अभ्यास विषयाची जी उद्दिष्ट आहेत त्या उद्दिष्टा समोर ठेवून काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची यादी तयार करतो आणि त्या प्रत्येक प्रश्नाच्या खाली रिकामी जागा ठेवतो आणि तेच प्रश्न मुलाखत देणाऱ्या किंवा माहिती पुरवणाऱ्या सदर व्यक्तीला विचारतो आणि त्यांनी जी माहिती पुरवली त्या रिकाम्या जागेमध्ये त्या माहितीची नोंद करून घेतो. म्हणजे या ठिकाणी की माहिती विसरण्याचा प्रश्न येत नाही. मुलाखतीमध्ये मुलाखत घेत असताना चर्चा होत असते, परंतु त्या चर्चेत जी माहिती उत्तरदात्यानं पुरवलेली आहे ती जशाला तशी नोंदवता येत नाही, की नंतर त्या माहितीचा नोंदणी केली जाते आणि त्या काळामध्ये दरम्यानच्या काळामध्ये ती माहिती विसरून जाते, विस्मरण होतं. मुलाखतीमध्ये, अनुसूचीमध्ये तसं विस्मरण होत नाही, कारण उत्तरदाता उत्तर देणाऱ्या, माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीला विशिष्ट प्रश्न विचारतो आणि त्या प्रश्नाची त्यांनी जी उत्तरं पुरवलेली आहेत त्याची नोंद लगेच करून घेतो. म्हणजे लिखित स्वरूपात प्राथमिक माहिती प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित करून मिळवण्याचं हे एक तिसरं साधन. आता की प्राथमिक माहिती मिळवण्याचे अप्रत्यक्ष स्रोत आहेत, की जेव्हा प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे, प्रथम प्रयत्नातूनच संशोधक आपल्या अभ्यास विषयासंदर्भात माहिती गोळा करत आहे, परंतु त्याचा संबंध माहिती पुरवणाऱ्या व्यक्तीशी प्रत्यक्ष येत नाही. म्हणून अशा प्राथमिक तथ्यसंकलनाच्या स्रोताला अप्रत्यक्ष प्राथमिक तथ्यसंकलनाचे स्रोत असं म्हटलं जातं. आणि त्यामध्ये प्रश्नावली, की प्रश्नावली ही सामाजिक संशोधनामध्ये प्रामुख्याने प्राथमिक तथ्य संकलन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते. म्हणजे प्रश्नावलीच्या आधारे फार मोठ्या स्वरूपात प्राथमिक तथ्य संकलित केली जातात. संशोधक आपल्या विषयाच्या आपल्या अभ्यास विषय त्याची उद्दिष्ट विचारात घेऊन अशी क्रमबद्ध वस्तुनिष्ठ प्रश्नांची यादी तयार करतो आणि त्या प्रश्नाची यादी पोस्टाद्वारे किंवा इतर माध्यमाने माहिती पुरवणाऱ्या व्यक्तींकडे पाठवतो आणि ती व्यक्ती त्या प्रश्नावलीत जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांची माहिती, ते उत्तरे लिहून सदर संशोधकाला देत असतं. म्हणजे संशोधक आणि माहिती पुरवणारा यांच्यात कुठलाही संबंध प्रस्थापित होत नाही, म्हणून त्याला अप्रत्यक्ष स्रोत असं म्हटलेलं आहे.
प्रश्नावली, त्यानंतर दूरध्वनीवरून मुलाखत, की अलीकडं की तुम्ही टी व्ही चॅनलवर एक वेगवेगळ्या विषयावर चर्चा होत असते आणि त्यावेळेस काही लोक प्रत्यक्ष टी व्हीच्या स्क्रीनवर येतात, तर काही फोनवर वेगवेगळ्या सामाजिक घटनेवर चर्चा होते की ते फोनवर बोलत असतात की त्या विषयाबद्दल मत मांडतात. तसंच संशोधक देखील अभ्यास विषयाशी संबंधित व्यक्ती आहे, तज्ज्ञ व्यक्ती आहे आणि त्याच्याकडून त्या अभ्यास विषयाच्या संदर्भात अतिशय संदर्भीय चांगली माहिती, विश्वसनीय माहिती मिळते, परंतु त्याला प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. अशा वेळी त्याची मुलाखत दूरध्वनीच्या माध्यमातून, फोनच्या माध्यमातून घेतली जाते आणि त्याची नोंद संशोधक ठेवत असतो आणि त्या माध्यमातून देखील प्राथमिक तथ्य संकलित. त्यानंतर की जेव्हा अभ्यास विषयासंबंधी माहिती कुठून प्राप्त होईल हेच संशोधकाला माहीत नाही, की एखाद्या सदर संशोधकाने एखादा विषय अभ्यासासाठी निवडला आणि त्याची उद्दिष्ट विचारात घेतल्यास त्याला वाटलं की ही माहिती कुठून प्राप्त होईल, या माहितीचा स्रोत कोणता आहे हे त्याला समजत नसेल किंवा तशी माहिती उपलब्ध नसेल, तर तो काय करतो, हे रेडिओ, टी व्ही, हे समाज माध्यमं जे आहेत त्यांच्यावर अपील करतो की माझा संशोधनाचा विषय असा असा आहे, माझ्या अभ्यासाची अशी अशी उद्दिष्ट आहेत, मला या अनुषंगानं या विषयाच्या संदर्भात आवश्यक माहिती पुरवावी, अशी तो विनवणी करतो, अपील करतो. आणि मग त्या विषयाशी संबंधित जे लोक असतात ते त्याचं ते अपील स्वीकारून त्यांना जी काही माहिती वस्तुनिष्ठ असेल ती पुरवली जाते, परंतु ही माहिती फारशी विश्वसनीय नसते. कारण सदर संशोधक यांनी रेडिओ, टी व्हीवर, सामाजिक माध्यमावर अपील केली की माझ्या अभ्यासासाठी ही अशा स्वरूपाची माहिती अपेक्षित आहे, परंतु मला ती प्राप्त करता येत नाही, तरी तुमच्याकडे सदर विषयाच्या संदर्भात जी काही माहिती आहे ती पुरवावी. आणि त्याचं अपील स्वीकारून इतर उत्तरदाते, माहिती पुरवणारे त्या संशोधकाला माहिती पुरवतात. आणि शेवटचं पॅनल तंत्र, की जेव्हा अभ्यासाचं विश्व फार मोठं आहे, अभ्यास क्षेत्र फार व्यापक आहे, की तुम्ही भारताचा अभ्यास करत असो की जनगणना करताना काय केलं जातं की भारताची जनगणना, एवढ्या मोठ्या देशाची जनगणना करण्यासाठी तालुका पातळीपासून ते जिल्हा पातळीपर्यंत जनगणनेच्या कामाची विभागणी करण्यासाठी त्या स्वयंसेवकाचे पॅनल तयार केले जातात, की अतिशय कमी वेळेमध्ये फार मोठ्या प्रमाणात माहिती, फार मोठ्या अभ्यास क्षेत्रातून माहिती गोळा करण्याचं हे एक महत्त्वाचं तंत्र आहे. की जनगणना करताना तालुकानिहाय, ग्रामपंचायत गटनिहाय काय केलं जातं, कामाची विभागणी केली जाते, माणसाची नियुक्ती केली जाते आणि त्यांच्याकडून ती सदर व्यक्ती सर्वेक्षण करून आपली माहिती गोळा करत असते. म्हणून पॅनल तंत्र हे देखील फार महत्त्वाचं आहे. म्हणजे प्राथमिक तथ्य सामुग्री ही अशा स्वरूपाची असते की प्रथम की या विषयाच्या संदर्भात पूर्वी कोणीही त्या उद्देशानं माहिती गोळा केलेली नाही. संशोधक आपल्या अभ्यासासाठी प्रथम प्रयत्नातून आणि अध्ययनातून वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून अशी माहिती गोळा करत असते. त्या पद्धती जर आपण विचारात घेतल्या तर त्यांची ढोबळमानानं 2 भागात विभागणी केली जाते. प्राथमिक तथ्य सामुग्री गोळा करण्याच्या प्रत्यक्ष पद्धती, प्राथमिक तथ्य सामुग्री गोळा करण्याच्या अप्रत्यक्ष पद्धती. आणि मग त्याच्यामध्ये आपण हे आता प्राथमिक तथ्य सामुग्रीच्या म्हणजे प्राथमिक स्रोताचे गुण, की याचे मेरिट्स काय आहेत आणि डिमेरिट्स काय आहेत हे याचंही, कारण परीक्षेमध्ये असं विचारलं जातं, प्राथमिक तथ्याचे स्रोत सांगून त्यांचे गुणधर्म सांगा, असा तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर पहिला गुण स्वाभाविकता, की प्राथमिक तथ्य सामुग्री गोळा करत असताना स्वाभाविक संशोधक आणि माहिती पुरवणारा यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित होतात आणि स्वाभाविकरित्या अभ्यास विषयाच्या संदर्भात निरीक्षणातून अतिशय चांगली उपयुक्त माहिती, वस्तुनिष्ठ माहिती मिळते. म्हणून स्वाभाविक ओरिजिनॅलिटी,
की प्राथमिक तथ्य या वेगवेगळ्या पद्धतीनं गोळा करत असू तर त्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य गुणधर्म किंवा गुण म्हणजे की जी माहिती मिळवलेली असते ती स्वाभाविक असते, वस्तुनिष्ठ माहिती असते. त्यामुळं ह्या एक या प्राथमिक तथ्य स्रोताचा गुण. प्राथमिक तथ्य संकलनाचा दुसरा गुण वास्तविकता. की संशोधक की समजा एखादा संशोधक ग्रामीण सर्वेक्षण करत असेल ग्रामीण कुटुंबाचं, तर ते कुटुंब त्याच्या घरामध्ये गाड्या असतात, ट्रॅक्टर असतं, इलेक्ट्रॉनिक हे असतं, गॅस असतं, टी व्ही असतो, ब्रँडेड मोबाईल असतं. परंतु सर्वेक्षण करत असताना त्यांची धारणा काय की आपल्याला काही शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाही म्हणून ते टी व्ही आहे का नाही, तुमच्याकडे वाहन आहे का नाही, तुमचं वार्षिक उत्पन्न किती आहे 50,000 असे सांगतात. आणि जर आपण त्या कुटुंबाचं निरीक्षण प्रत्यक्ष केलं असेल तर त्यांच्याकडे एवढ्या मोठमोठ्या ट्रॅक्टर 5-6 लाखाचा आहे, 40-40 हजाराचे मोबाईल आहेत, हे शेती आहे, ही सगळ्या साधन सुविधा आहेत आणि या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 50,000 रुपये असेल का, आपल्याला ते निरीक्षण म्हणजे वास्तविक तथ्य. की संशोधक निरीक्षण म्हणजे निरीक्षणाद्वारे किंवा मुलाखतीद्वारे माहिती गोळा करत असताना फक्त प्रश्नांची त्यानं पुरवलेली माहिती गोळा करत नाही तर त्याच्या सभोवतालच्या परिस्थितीचं अवलोकन करतो. म्हणून प्राथमिक स्रोताद्वारे वास्तविक माहिती प्राप्त होते, हा एक गुण आहे. विश्वसनीयता की प्राथमिक तथ्य स्रोताचा हा एक गुण आहे की ह्या विश्वसनीय माहिती मिळते. की अभ्यास विषयाच्या संदर्भात कुणी काय सांगावं पक्षपात असं काही होत नाही. जे उत्तरदात्यानं माहिती पुरवलेली आहे ती माहिती विश्वसनीय मानून संशोधन केलं जातं आणि त्याची पुनर्तपासणी देखील क्रॉस व्हेरिफिकेशन करून संशोधकाला करता येते. आणि तिसरा गुण प्राथमिक माहिती संकलित म्हणजे तथ्य संकलन करण्याची ही पद्धती कमी खर्चिक लेस एक्सपेन्सिव्ह मेथड आहे. आणि याचा दोष जर सांगायचा असेल या म्हणजे प्राथमिक तथ्य स्रोताचा दोष सांगायचा असेल तर याच्यातला प्रमुख दोष म्हणजे संशोधक देखील समाजाचा घटक आहे. प्रस्थापित म्हणजे प्राथमिक पद्धतीचा अवलंब करून माहिती गोळा करत असताना संशोधकाचे विचार, दृष्टिकोन, पूर्वग्रह, पक्षपातीपणा यांचा प्रभाव माहिती संकलित करताना पडतो आणि हा एक या पद्धतीचा मुख्य आणि प्रमुख दोष आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य की संशोधन कार्यामध्ये प्राथमिक स्वरूपाची माहिती ही संशोधक प्रथम प्रयत्नातून प्रथम अध्ययनातून प्राप्त करत असतो आणि ती माहिती प्राप्त करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीचा अवलंब करतो त्याला आपण प्राथमिक तथ्याचे स्रोत असं म्हणतो किंवा प्राथमिक तथ्य संकलनाचे स्रोत. आणि त्याची विभागणी प्रत्यक्ष स्रोत, अप्रत्यक्ष स्रोत अशी केली जाते. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.